नमस्कार मॅडम. नमस्कार सर, मी अनघा. मी एक लोन ऍडवायझर आहे. बिल्ड प्रो OGCS ह्या कंपनीने वेगवेगळ्या लोकांना लोन करते, त्यामुळे मला हे माहिती आहे की मॅन्युफॅक्चरर, डेव्हलपर्स किंवा कॉन्ट्रॅक्टर ह्या लोकांना तुमची कंपनी खूप कामाची आहे. तर कशी कामाची आहे हे तुम्ही जरा सांगू शकाल का? हो, नमस्कार. माझं नाव बाबा ओहोळ आणि आमची जी कंपनी आहे OGCS प्रायव्हेट लिमिटेड, त्या आम्ही एक प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे मॅडम, बिल्ड प्रो OGCS. हा प्लॅटफॉर्मच्या द्वारे आम्ही कन्स्ट्रक्शनचं सगळं मटेरियल एका प्लॅटफॉर्मवरून बिल्डर्सला, कन्स्ट्रक्शन कंपन्यांना कसं मिळेल हा आमचा एक उद्देश आहे. याच्यामध्ये कसं आहे की आमच्याकडे अल्युमिनियम फॉर्मवर्क, ज्याला आपण मायवान शटर म्हणतो, ही खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये बिल्डर लोकांना गरजेचं असतं आणि त्याच्या हाय व्हॅल्यू प्रोडक्ट आहे हा. तसेच ACC ब्लॉक आहे, कन्स्ट्रक्शन केमिकल्स आहे, रिपेरिंग केमिकल्स आहे, टाईल्स, तर त्याचप्रमाणे रिएन्फोर्समेंट. आमच्याकडे अशा टाईपचं FRP रिबार आहे ज्याचं वजन 5 टाइम्स कमी आहे आणि 2.5 टाइम्स त्याची स्ट्रेंथ जास्त आहे, जेणेकरून त्या कम्प्लीट तुमच्या बिल्डिंगचं वजन कमी होईल आणि त्याची स्ट्रेंथ वाढेल, तर त्याचं लाईफ सुद्धा वाढेल. आणि तो म्हणजे विशेष क्वालिटी म्हणजे त्याची अशी आहे त्या रिबारची की तो एक रस्ट प्रूफ आहे. म्हणजे आपण जर हा रिबार जिथे जास्तीत जास्त रस्टिंग पकडलं जातं, जसं की पायलिंग झालं किंवा समुद्राच्या तटाला ज्या खाऱ्या पाण्याचे जास्त तिथे इफेक्ट होतो आणि त्या बिल्डिंगचं लाईफ लवकरात लवकर खराब होतं, अशा ठिकाणी जर रिबार वापरले तर ही लाईफ लॉंग बिल्डिंग चालेल. त्यामुळे कधीही क्रॅक या बिल्डिंगला येणार नाही आणि या बिल्डिंगचं रिएन्फोर्समेंटमुळे तरी लाईफ कधीच कमी होणार नाही. या अशा सगळ्या गोष्टी आम्ही मॅक्झिमम बिल्डर्स, कन्स्ट्रक्शन कंपन्यांपर्यंत पोहोचवतो, जे मॅन्युफॅक्चरर्सला ते पॉसिबल होत नाही, कारण त्यांना एक त्यांचा प्रोडक्ट घेऊन जाऊन त्या बिल्डर्सकडे प्रेझेंट करावा लागतो आणि ते इकॉनॉमिकल आणि प्रॅक्टिकल पॉसिबल नसतं. म्हणून आम्ही काय करतो, सगळ्यांचे प्रोडक्ट, मॅक्झिमम प्रोडक्ट आम्ही बिल्डर, कन्स्ट्रक्शन कंपन्यांना जाऊन प्रेझेंट करतो, ताकी त्या सेलरचा, बायरचा सुद्धा टाइम वाचेल, त्यांचे पैसे वाचतील आणि त्याचप्रमाणे त्यांची एनर्जी वाचेल आणि ती एनर्जी ते त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी किंवा त्यांच्या प्रोडक्शनसाठी खर्च करू शकतात. सर, मला विचारायचं की वेगवेगळ्या कंपन्या आहेत, जसं इंडिया मार्ट आहे, अजून पण बऱ्याचशा असे प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे? फरक असा आहे मॅडम की बाकी ज्या पण वेबसाईटवरती ऑनलाईन कंपन्या आहेत त्या फक्त सेलरकडे जातात, त्यांच्याकडून त्यांचे प्रोडक्ट आपल्या प्लॅटफॉर्मवर घेतात, बायरकडे त्यांचा कॉन्सन्ट्रेशन बिलकुल नसतो. आमची वेबसाईट अशी आहे की आम्ही सेलरकडे तर जातोच, त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो तुमचा प्रोडक्ट आमच्या प्लॅटफॉर्मवर टाकल्याने तुम्हाला काय फायदा होईल. पण त्या व्यतिरिक्त आमचा जो सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे ऑल ओव्हर इंडिया बायरला शोधतो, त्याच्याकडे जातो आणि आपला सगळे जे प्लॅटफॉर्मवर प्रोडक्ट आहेत त्याला तो पिच करतो. हे आजपर्यंत कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अवेलेबल नाही. आपण अमेझॉन सारख्या ज्या ई कॉमर्स वेबसाईट आहे ज्या आजकाल खूप सक्सेसफुल आहे, त्याच्यावर सुद्धा आपल्याला स्वतःला बाय करावं लागतं. आपल्याला कोणी म्हणत नाही अमेझॉनवर जाऊन बाय करा त्याचं, पण आपण ते जाऊन त्यांना सांगतोय. पण तुम्ही त्याचं सर्टिफिकेशन आणि सगळं चेक करत असाल, त्याच्यानंतरच तुम्ही त्यांना तुमच्या प्लॅटफॉर्मवर एंट्री देत असत, राईट ना? हा, आमच्या प्लॅटफॉर्मवर जे पण प्रोडक्ट आहेत ते IS सर्टिफाईड आहेत, त्यांचे थर्ड पार्टी टेस्ट रिपोर्ट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी प्लॅटफॉर्मवर सुद्धा अवेलेबल आहेत, त्याचे कॅटलॉग प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत, त्याच्या स्पेसिफिकेशन डिटेल प्लॅटफॉर्मवर टाकलेले आहेत प्रत्येक प्रोडक्टचे. त्यामुळं एकदम सेफ क्वालिटी प्रोडक्ट बाहेरला मिळेल. थँक्यू सर, थँक्यू, इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. थँक्यू मॅडम.